भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करता, त्याच्यामध्ये जे ब्रिटिशांच्या माध्यमातून भारतीयांच्यावरती जो काही अन्याय अत्याचार करण्यात आला, त्याची एक परिसीमा म्हणजे सगळ्यात शेवटची जर सीमा बघितली असेल, की जे त्यांच्या माध्यमातून खूप क्रूर पद्धतीने जर अन्याय अत्याचाराचं उदाहरण बघायचं असेल, तर हे जालियनवाला बाग हत्याकांड आहे. अतिशय नीच प्रवृत्तीचं वर्तन या ब्रिटिशांच्या माध्यमातून त्यावेळेला करण्यात आलं होतं. आता ही घटना झाली होती 13 एप्रिल 1919 रोजी. जालियनवाला हे अमृतसर या ठिकाणी म्हणजे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी असणार एक काहीतरी बाग होते जालियनवाला. या ठिकाणी बघा या बागेचं एक वैशिष्ट्य काय होतं जालियनवाला एरिया म्हणजे बाग म्हणण्यापेक्षा एक रिकामा स्पेस होता की त्या ठिकाणी लोक अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिशांना विरोध करत होते. आता घटना काय होती 1919 ची की 1918ला दुसरं महायुद्ध संपलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एक ब्रिटिशांच्या माध्यमातून 1919च्या सुरुवातीला एक रौलट कायदा जो आहे तो लागू करण्यात आला होता. आता हा रौलट कायदा काय होता की कोणत्याही भारतीयावरती कुठल्याही प्रकारचा खटला दाखल न करता त्याला अटक करणे आणि त्याच्यावरती गुन्हा जो आहे कुठलाही गुन्हा लावणे अशा प्रकारचा हा रौलट कायदा होता. या रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी 13 एप्रिल बैसाखीचा दिवस होता. या 13 एप्रिल 1919 रोजी जे जवळपास म्हटलं जाते 20,000 जे पंजाबमध्ये असणारे लोक एकत्रित येऊन ब्रिटिशांना अहिंसेच्या माध्यमातून विरोध करायला एकत्रित आले होते. आणि त्यावेळेलाच ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याच्या माध्यमातून काय केलं होतं की या बागेमध्ये एंट्री केली. आता मुद्दा काय होता, या बागेमध्ये एकच दार होतं म्हणजे आत यायला पर्यंत बाहेर जाण्यासाठी पण. मग या जनरल डायरनं त्याचे जे सैनिक होते ते सैनिक आणि तो त्या दाराच्या सुरुवातीच्या म्हणजे जे काही दरवाजाची सुरुवात आहे तिथं उभा राहून सैनिकांनी अशा प्रकारचा गोल केला होता आणि जवळपास 10 मिनिटं कंटिन्युअसली गोळीबार केला. या गोळीबारामध्ये लहान मुलं, महिला असतील, वयोवृद्ध लोक असतील, या सगळ्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची दया न दाखवता केलेला काय होता त्याला गोळीबार होता. आणि या गोळीबारामध्ये ब्रिटिशर्स म्हणतायत म्हणजे त्यांच्या ऍज अ ऑफिशियल आकड्यानुसार 379च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. पण 379 नाहीये, जवळपास हजारो लोक याच्यामध्ये मृत्युमुखी झाले होते. त्याचबरोबर या जालियनवाला एरिया जो आहे आतला जो भाग आहे ना, या भागामध्ये ज्या विहिरी होत्या त्या विहिरीमध्ये लहान मुलांनी ज्या काही महिलांनी वगैरे उड्या मारून स्वतःचं जीवन संपवलं. की या गोळीबारापेक्षा पण अशा पद्धतीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न होते. पण या जनरल डायरनं अशा पद्धतीनं काय केलं होतं तर गोळीबार केला. कंटिन्युअसली 10 मिनिटं हा गोळीबार होता. जोपर्यंत गोळीमधील काडतूस संपत नाही तोपर्यंत गोळीबार केला होता. आणि याच्या पाठीमागचं कारण ते काय सांगतात की हे ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी आले होते. म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून चाललं होतं आणि अशा प्रकारचा गोळीबार म्हणजे कुठेतरी हा मानवतेला कलंकच होता या ब्रिटिशांच्या माध्यमातून केलेला. आणि सगळ्यात नीच प्रवृत्तीचं वर्तन ब्रिटिशांनी याच्या अगोदर पण केलं होतं, पण हे एक हायर लेवलचं होतं. आणि यालाच विरोध करण्यासाठी मग पुन्हा एकदा महात्मा गांधीजींच्या माध्यमातून असहकार आंदोलन असेल आणि पूर्ण भारत या अशा घटनेने पेटून उठला होता. आणि का पेटून उठणार नाहीये, कारण ही घटनाच एवढी विचित्र पद्धतीची होती या ब्रिटिशांच्या माध्यमातून केली की त्याला तशा पद्धतीने विरोध करणं गरजेचं होतं. पण